सखाराम बाइंडर हे तेंडुलकरांचं नाटक आलं आणि त्या नाटकाविरुद्ध किती गदारोळ उठला आहे इथे जी मोठी माणसं आहेत त्यांना माहिती आहे, लहान वयाच्या मुलांना माहिती नाही. हा सखाराम बाइंडर विरुद्ध जो गदारोळ उठला तो खरं म्हणजे राजकीय होता आणि बरेच आमचे नाटकातले साहित्यातले लोक थोडे बावळट असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही की तो जो गदारोळ होता हा गदारोळ प्रतिगामी उजव्या बाजूच्या लोकांनी उठवलेला होता. हे शब्द मी आत्ता का वापरते ते नंतर सांगते. पण हा गदारोळ उठला आणि त्यावेळेला एक छान गोष्ट मुंबई शहरात झाली की सेन्सॉरच्या कमिटीवर त्यावेळेला कुमुद मेहता, पुढे ज्या NCPAच्या मुख्य होत्या त्या कुमुद मेहता होत्या, सरोजिनीबाई वैद्य होत्या आणि सर्व पुरुष एका बाजूला आणि बंदी घालू नये या बाजूला या दोघींनी मत दिलं. ही महाराष्ट्रातली नोंद घेण्याजोगी घटना आहे. ज्यावेळेला गदारोळ सुरू झाला तोपर्यंत खरं तर मी नाटक पाहिलंही नव्हतं. नंतर मी नाटक पाहिलं आणि त्या नाटकावर एक CKP हॉलमध्ये चर्चा होती आणि त्या चर्चेमध्ये आपल्या बाजूचं म्हणजे बंदी घालू नये अशा बाजूचं फार कोणी नव्हतं, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि मी, आणि विरुद्ध बाजूला पुभा भावे, विद्याधर गोखले, खूप मोठी मोठी नावं होती. तर मला लोक म्हणाले जाऊ नका अशा सभेला, त्यांचीच माणसं असणार. म्हटलं असं कसं, आपली बाजू मांडली पाहिजे, मग काही होऊ देत. मी फक्त गेल्यावर असं म्हटलं की मी जरा त्यावेळेला मी ज्युनियर होते, म्हटलं मी शेवटी बोलते. ते सगळेजण अतिशय शिवराळ भाषेमध्ये बोलले, म्हणजे बाइंडरमधले शब्द काय अशा पद्धतीने ते सगळे बोलले. त्यामुळे ते पथ्यावर पडलं आमच्या. आणि मग मी सुरुवात केली. मग अश्लीलतेचा प्रश्न म्हणजे काय, इथे काय चाललंय, नाटकामध्ये आलेले शब्द म्हणजे काय. आणि आश्चर्य म्हणजे ती सगळी सभा माझ्या बाजूला वळली. ती सभा खरं म्हणजे बाइंडरच्या विरुद्ध काहीतरी खूप मोठा निषेध करण्यासाठी निर्माण झालेली होती. विद्याधर गोखले अतिशय रागावले आणि मला म्हणाले की तुझं वक्तृत्व तू चुकीच्या बाजूला उभं करतेस. म्हटलं मला असं वाटत नाही. आणि त्यानंतर अचानक आणीबाणी आली. बाइंडरच्या वादातही मी लोकांना सांगत होते की आज तुम्हाला तर हा अश्लीलतेचा वाद वाटतोय म्हणून तुम्ही असं म्हणताय की शासनाने बंदी घालावी. उद्या वेगळ्या कारणासाठी शासन बंदी घालू लागेल तेव्हा तुमचं मत काय असेल. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की भाजपचे म्हणजे पुढे भाजप जनसंघाचे त्यावेळेचे जे लोक होते ते पुढे आणीबाणीच्या बाजूला आले, पण या दोन्ही वेळेला ते आमच्या विरुद्ध होते. त्यामुळे हा एक सार्वजनिक जीवनातल्या आंदोलनाचा म्हणता येईल असा अनुभव होता. आंदोलनांचा माझा संबंध हा नरेंद्र दाभोळकर आणि बाबा आढाव यांच्याबरोबर असल्यामुळे होता. त्यामुळे मग निपाणीचा देवदासी, तंबाखू कामगार वगैरे इतर गोष्टींशी संबंध होता. लोकांना मी बोलत असताना अपेक्षा असते ती केनी केसविषयीची असते म्हणून मी त्याच्याविषयी बोलते. पण तिथे मला फरक करावासा वाटेल आणि अनेकांनी मला असं म्हटलेलं आहे, दोष दिलेला आहे आणि तो मला मान्य आहे की ते आंदोलन नव्हतं, तुम्ही एकट्याने ते केलं, तुम्ही एकट्याने केलं हा दोष आहे, तुम्हाला लोक बरोबर घेता आले नाहीत हा दोष मला मान्य आहे. केनी केस काय हे तुम्हाला साधारण माहिती आहे ना, मी त्या तपशिलात जात नाही. या ज्या केनीबाई होत्या त्या आमच्या घराच्या पलीकडे 2 इमारती राहत होत्या आणि एक दिवस त्यांचा नवरा नाहीसा झाला आणि पुण्यामध्ये त्याचं शव सापडलं. या केनीबाईंची माझी ओळख नव्हती, पण या रमेश केनीला मी ओळखत होते कारण तो माझ्या आईचा विद्यार्थी होता. रमेश केनी गेला असं कोणीतरी शेजारचं सांगत ज्यावेळेला आलं तेव्हा दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला गेले. ती आत बरं नाही म्हणून पडली होती. ती दारात येऊन उभी राहिली आणि म्हणाली की पुष्पाताई मी तुमची वाट बघत होते. मला हे फार विलक्षण वाटलं कारण त्या बाईची माझी रस्त्यात कुठेतरी दिसल्यावर हसण्यापलीकडे ओळख नव्हती. आता ह्या केसला आंदोलन म्हणायचं का नाही म्हणायचं, मला हो असं वाटतं कारण त्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं घराणं यांच्या विरुद्ध बोलायला कोणीही तयार मुंबईत नव्हतं. ही केस झाली आणि त्यानंतर ते जे धाकाचं वातावरण होतं ते धाकाचं वातावरण खरंच सैल झालं. त्याच्या आधी एकच इंडियन एक्सप्रेसचा शेरा सांगते की आधी निवडणुका झाल्या, त्याच्यात सुभाषिणी आली आणि मी, आम्ही 2च वक्त्या होतो की ज्या उघडपणे शिवसेना बाळासाहेब यांची नावं घेऊन बोलत होतो. ते या प्रकारचा धीरही मुंबईत केला जात नसे. आणि ही केस सुरू झाल्यानंतर एक छान अनुभव असा आला की निनावी पण खूप फोन आले पाठिंबा देणारे. आमचं नाव नाही सांगत आणि ते त्या प्रकारचं भय होतं.
आणि केसचा निकाल अर्थातच आमच्या विरुद्ध गेला, तो जाईल अशी कल्पना होती, पण त्याच्या खूप टप्प्यामध्ये आम्हाला यश आलं. म्हणजे सुप्रीम कोर्टात केस सुप्रीम कोर्टात गेली, त्या बाजूनी कागदपत्र गहाळ केले न्यायालयातले, त्याचा ठपका जाहीरपणे त्यांच्यावर झाला. पण पुढे आमच्याही बाजूचे कागदपत्र कोणीतरी नाहीसे केले आणि मग ती केस दारेला लागली. पण ती CBIकडे गेली आणि CBIकडे गेल्यानंतर मग माझ्या हातात काही राहिलं नाही. आणि त्यावेळेला BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं, त्यामुळे ते काही पुढे गेले नाहीत. त्याचा प्रचार नंतर राज ठाकरेंनी असा केला की खरं म्हणजे मी निर्दोष सुटलो आहे, पण माध्यमं ते प्रसिद्ध करत नाहीत. असं नव्हतं. CBIच्या रिपोर्टमध्ये पुरेसा पुरावा नाही, पण या प्रकारची घटना राजकीय आधाराशिवाय होणार नाही असा शेरा होता. मराठवाडा आंदोलनात सामील झाल्यानंतर आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. सुबोध इथे आहे, तो लहान होता पण होता त्यावेळेला. आम्ही असं पाहत होतो की कामगार आणि दलित यांची एकजूट या आंदोलनात होणार आहे. प्रश्न केवळ मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देणं हे नाही, तर या प्रकारच्या आंदोलनातून अशी एकजूट होणार आहे. ती एकजूट काहीच दिवस टिकली आणि नंतर अनेक गोष्टी खूप वेगळ्या झाल्या. पण त्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठवाड्याशी, आधी शिष्यवृत्ती आंदोलनात मी थोडी दूर होते, पण नंतर या आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये बोलताना चटकन माझ्या तोंडात आमच्या मराठवाड्यात असं येतं. मग लोक विचारतात तुम्ही मराठवाड्याच्या का? तर तसं नाही, पण या आंदोलनामुळे हे नातं जुळलं. आणि त्यामध्ये जे अनाचार आम्ही पाहिले, म्हणजे एकदा तर जाहीरपणे भाजपचा एक नेता असं म्हणाला की आम्ही काही फारशी वाईट माणसं नाही, जोहार घालत मदत मागायला आले तेव्हा त्यांना आम्ही बाजरी घातली. ही मनोवृत्ती होती आणि ही मनोवृत्ती आजही आहे. त्यामुळे त्या आंदोलनाच्या अनुभवातून पुष्कळ काही शिकायला मिळालं. खूप माणसं भेटली. एका बाजूला, मी त्याच्याविषयी बोलत नाही आहे, पण एका बाजूला स्त्रियांचं आंदोलन चालूच होतं आणि त्याची रूपं बदलतच होती. त्याच्याविषयीची आमची मतं बदलत गेली, पद्धती बदलत गेल्या. आणि मला असं वाटतं की काही प्रकारचे कायदे झाले. ज्या कायद्याविषयी आत्ता असीम बोलत होता, तो कायदा करून घ्यायला खूप मेहनत घ्यावी लागली होती. त्या प्रकारचे कायदे झाले आणि आज काही गोष्टी तरी सकारात्मक घडलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. त्याची विचाराची मांडणी आणि विमेन स्टडीज हा विषय जो आहे तो तर गेल्या 20 वर्षात खूप पुढे गेला. त्यामुळे काहीच मिळालं नाही आंदोलनातून असं वाटत नाही. पण नंदूनी ज्या हेतूनी सांगड योजलेला आहे त्या दिशेनं थोडं बोलावं असं वाटतं. मी काल सांगितलं त्याप्रमाणे अनेकदा हे प्रयत्न झाले लोकांना एकत्र आणण्याचे. एक प्रयत्न जो आहे, म्हणजे आम्ही सामाजिक कृतज्ञता निधी नावाचा एक न्यास चालवतो. गेले 15 वर्ष तो चालवतो आणि राजकारण आणि धर्म यांच्याशी निगडीत नसलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही दर महिना काही देतो. पण त्याचा अनुभव असा आहे की ते कार्यकर्ते जोडले गेले, पण त्या संघटनांनी आम्हाला नेहमी दूर ठेवलं. म्हणजे असं वाटलं होतं की 42 लोकांना आम्ही मानधन देतो, तर 42 संघटनांशी आमची सामाजिक कृतज्ञता निधीची मैत्री होईल. आणि सामाजिक कृतज्ञता निधीमध्ये डॉक्टर लागू, बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर अशी कामाशी संबंधितच माणसं आहेत. पण त्या संघटनेचं स्वायत्तपण जे आहे ते त्या सगळ्यांनी जपलं. आणि असंच गंबा सरदारांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा झालं. त्यामुळे या प्रश्नातून आपल्याला कसं पुढे जाता येईल, वैयक्तिक इगो हा आहे, चळवळीविषयीचे प्रश्न आहेत. आणि परवा मला वाटतं धनाजी बाबाच म्हणाले होते का की आपण कुठलंही अनुमान न करता अतिशय कडकपणे प्रश्न विचारले पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पण तसं करूनही कामात आपल्याला एकत्र राहता येईल का, असा खरा प्रश्न आहे. माझा अजातशत्रू वगैरे शब्दांवर विश्वास नाही, कारण या सगळ्या लढ्यांमध्ये प्रत्येक लढ्याला शत्रू असणार, मित्र असणार, लांबची जवळची माणसं असणार. पण तरी देखील आपल्याला आपापल्या त्या वेळच्या आंदोलनाचे जे गाभ्याचे प्रश्न आहेत त्या गाभ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात एकत्र राहता येतं का याचा विचार निश्चितपणे करता येईल. आज तर असं दिसतंय मला की वेगवेगळ्या गटांकडे वेगवेगळ्या प्रकारची नैपुण्य आहेत. त्या नैपुण्याची देवघेव होऊ शकेल का, एकमेकाच्या विचाराला आधार होऊ शकेल का, या दृष्टीने या सांगडचा आपण विचार केला तर नंदू माधव आणि त्याच्या मित्रांनी हा जो 2 दिवसाचा घाट घातला आहे त्यात आपण कुठेतरी
पुढे जाऊ शकू असं वाटतं.